महानगरपालिकांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं. अद्याप देखील युती आणि आघाडीच्या उमेदवारांच्या एबी पत्राचं वाटप सुद्धा करण्यात आलं. जागांची बोलणी सध्या सुरू आहेत. अंतिम टप्प्यात कुठल्याही जागांची बोलणी सुद्धा आली नाही. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने सोबाळ्याचा नारा दिला आहे, तर एका बाजूला त्यांनी शिवसेना शिंदे गटासोबत सुद्धा हात मिळवणी केली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, जो की पिंपरी चिंचवड शहर अजित पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जायची, ती आता एकाकी पडताना दिसते. नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतले जे माजी नगरसेवक निवडून आले होते, त्यांच्यावरती अशी वेळ का आली की त्यांना भारतीय जनता पक्षात जाऊन उमेदवारी मिळवावी लागते? या सगळ्यांच्या मागे नक्की कोण होतं? आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता पिंपरी चिंचवड शहरामध्ये उभारी घेणार, की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, की महाविकास आघाडीसोबत राष्ट्रवादी अजित पवारांना जावं लागणार? नक्की काय होणार आहे हे सर्व जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित पत्रकार आहेत. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. तुम्ही गेली कित्येक निवडणुका पिंपरी चिंचवड शहरातल्या पाहिल्या आहेत. गेली कित्येक दशकं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पिंपरी चिंचवड शहरावरती सत्ता होती. मात्र असं काय घडले की अजित पवारांचे जे शिलेदार होते ते भाजपमध्ये जायला लागले? नाही, मुळात कसं आहे की अजित पवारांची जेव्हा सत्ता गेली तेव्हा त्यांना सत्तेपासून राहता येत नाही. आणि सत्तेपासून वेगळं होण्यासाठी म्हणजे त्यांना जे नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक, त्यांना सत्तेतच राहायचं आहे. आणि त्यांना जनतेच्या पेक्षा ते स्वतःची कामं जास्त करण्यात त्यांना जास्त इंटरेस्ट आहे. त्यामुळं हे लोक पराभवाच्या भीतीने भाजपमध्ये प्रवेश केलेले आहेत. त्यांना फक्त भाजपचं चिन्ह घेऊन निवडणूक लढवायचे. त्यामुळं त्यांचा आता जे आहे ते अजित पवारकडे सध्या जी आत्ताची जी परिस्थिती आहे, 36 नगरसेवक ते एकदम जवळपास 20च्या परिस्थितीवर आले. 15-16 लोक ते भाजपमध्ये गेल्यामुळं अजितदादाची परिस्थिती यावेळी कठीण आहे. म्हणून तर अजितदादांना महाविकास आघाडीना एकत्र घेऊन, समविचारी पक्षांना एकत्र घेऊन ही निवडणूक लढवायची त्यांची परिस्थिती सध्या सुरू आहे. पण तरी पण अजूनही महायुतीची म्हणजे जे महाविकास आघाडी आहे ती महाविकास आघाडी होताना दिसत नाही आहे. आणि अजितदादा अजूनही जागा वाटपावर निश्चित झाले नाही. आणि अजितदादाचं म्हणणं आहे की घड्याळाच्या चिन्हावर तुम्ही निवडणूक लढवा. त्यामुळे त्यांचं चिन्हावर आणि जागांच्या वाटपावर एकमत होत नसल्यामुळे ते अद्याप फिसकटलेले. त्यामुळं अजूनही अजितदादा गटाचे जे नगरसेवक ते संभ्रमावस्थेत आहेत की नेमकं महाविकास आघाडी होणार का? आपल्याबरोबर काँग्रेस असेल, राष्ट्रवादीचा शरद पवार गट असेल किंवा शिवसेना असेल, ही एकत्र येणार का? त्यामुळे हे अजितदादाचे जे लोक आहेत अजूनही पराभवाच्या छायेतच आहे. खरं तर आपण 2017ची निवडणूक पाहिली. दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांना मानणारी जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जो वर्ग होता, त्या ठिकाणी आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचा लाट होता. केंद्रात आणि राज्यात सुद्धा भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं. त्याचाच फटका अजित पवारांची जी सत्ता होती ती या ठिकाणची निघून जाण्यामध्ये कारणीभूत ठरला होता. त्यावेळेस काय जादू झाली असावी, जो 3 ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या जागा होत्या तिथं 77 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे निवडून आले? तुम्ही जे म्हटलात की दिवंगत लक्ष्मणभाऊ जगताप यांची जी ताकद होती शहरामध्ये, त्याच ताकदीच्या जोरावरती त्यांनी शहरामध्ये राष्ट्रवादीतले जे नगरसेवक होते किंवा त्यावेळेचे तत्कालीन अपक्ष आमदार जे महेश लांडगे होते ते सुद्धा त्यांनी भाजपसोबत त्यांना वळवलं. त्याच्यासोबत आझम पानसरे त्यावेळेस भाजपसोबत आलेले होते. अशा सगळ्या शहरातल्या दिग्गज नेत्यांना एकत्रित करून जे दिग्गज आणि ज्येष्ठ नगरसेवक होते त्यांना भाजपमध्ये घेऊन त्यांनी ती महापालिकेची निवडणूक थेट अजितदादांविरोधात एक प्रकारे लढवली. आणि त्यावेळेस राष्ट्रवादी एकत्रित होती, म्हणजे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच ती निवडणूक झाली होती. आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त नगरसेवक हे भाजपचे निवडून आले. राष्ट्रवादीने भाजप त्या ठिकाणी सत्ता आणण्यात राष्ट्रवादीचा पराभव करून भाजपची सत्ता आणण्यात त्यावेळेस त्यांना यश आलं. परंतु आपण पाहिलं 2017च्या अगोदरचं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये गाजलेलं मूर्ती घोटाळा असेल, जो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या काळातला होता. परंतु 2017 नंतर त्यानंतर प्रशासक राज 4 वर्ष होतं, त्यामध्ये अनेक भ्रष्टाचार झाले. विरोधी पक्ष नेता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा होता. विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस कुठं कमी पडले का? कारण कुठल्याही प्रकारचं भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोलण्यासाठी कुठलाही नगरसेवकाला कुठलाही राष्ट्रवादीचा नेता समोर येताना दिसला नाही. आणि याचं फटका आता या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बसू शकतो. नक्कीच राष्ट्रवादी विरोधी पक्षनेता म्हणून राष्ट्रवादी नक्कीच कमी पडली आहे. मूर्ती घोटाळा तसं बघायला गेलं तर आत्ताच्या घोटाळ्याच्या तुलनेत एकदम किरकोळ आणि क्षुल्लक घोटाळा होता असं म्हणता येईल. कारण इंद्रायणी किंवा पवना नदीचं जर बघितलं, नदी सुधार प्रकल्प असतील, स्मार्ट सिटीचा घोटाळा असेल, परत याचे हरित सेतूचे जे घोटाळे आहेत, ही सगळी जर घोटाळे बघितले, यांचे आकडे जर बघितले
तर त्या तुलनेत मूर्ती घोटाळा खूपच छोटा होता असं म्हणता येईल. म्हणजे त्याचं मी काही समर्थन करत नाही आहे, पण मूर्ती घोटाळ्याच्या तुलनेत आत्ताचे घोटाळे शेकडोच्या आकड्यात आहेत. तर त्या अनुषंगाने जर राष्ट्रवादीने जे रान पेटवायला पाहिजे, तर अजूनही त्यांची वेळ गेलेली नाही आहे. राष्ट्रवादीला जर अजूनही विरोध करायचा तर अशी कुठंही राष्ट्रवादीची, म्हणजे अजित पवार गट असेल, शरद पवार गट असेल किंवा महाविकास आघाडी असेल, असं कुठंही जाणवत नाही की हे विरोध करतायत किंवा त्या भ्रष्टाचाराच्या याच्यावर आक्रमक होत आहेत. त्यामुळे आत्ता तरी या स्थितीला यांनी आक्रमक होणं गरजेचं आहे. जर त्यांना खरंच म्हणजे अशी स्थिती आता की विरोधी पक्षाला निवडणूक लढवायची का नाही लढवायची, त्यात युती आघाड्याचा गोंधळ चालला आहे, परत AB फॉर्मचा गोंधळ चालला आहे. भाजपला तर अजूनही शाश्वती नाही की आपल्याकडे किती लोक थांबतील. त्यामुळे त्यांनी याद्या डिक्लेअर करायचं शेवटच्या 2 दिवसावर आणले. त्यामुळे एकंदरीत हे बघता भाजपलाही ही निवडणूक जड जाणार आहे, एकंदरीत असं आहे. त्यामुळं ही ज्या निवडणुकीत जे चाललंय ते घोटाळ्याचं जर काढलं राष्ट्रवादीने तर नक्कीच त्यांना भाजप पक्षाला ही जड जाणार आहे निवडणूक. भारतीय जनता पक्षाला ही निवडणूक जड जाऊ शकते जर राष्ट्रवादीने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळामध्ये झालेले घोटाळे उघडकीस आणले. परंतु आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरामधले जे निष्ठावंत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तर त्यांच्यावरती अन्याय होताना दिसतोय. कारण अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे माजी नगरसेवक होते ते भारतीय जनता पक्षामध्ये आले आणि ते त्या ठिकाणच्या उमेदवारीवरती आपला दावा करतात. अजून देखील त्यांचं नाव उमेदवारीमध्ये जाहीर झालं नसले तरी त्यांनी मोठ्या प्रमाणावरती पक्षप्रवेश केला. परंतु जो भारतीय जनता पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आपण पाहिलं तर निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची ओळख आहे. आत्ता याचा फटका भारतीय जनता पक्षाला बसू शकतो का? कारण बराचसा जो निष्ठावंत जो कार्यकर्ता आहे तो भारतीय जनता पक्षाशी बंडखोरी करू शकतो किंवा इतर जे पक्ष आहेत त्यांना मदतसुद्धा करू शकतो असं वाटतं. गेल्या काही दिवसांमध्ये भाजपमध्ये जे काही इन्कमिंग झालेलं आहे त्याचा जर विचार केला तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये 100% निष्ठावंतांचाच तोटा आहे. त्याच्या विरोधात निष्ठावंतांनी सुद्धा रान उठवायला सुरुवात केलेली आणि मतदारसुद्धा त्यांना स्वीकारत नाही आहे. जे काही आयराम आलेले आहेत, सपोज राष्ट्रवादीमधून जे काही भाजपमध्ये गेलेले आहेत तर ते प्रचाराला गेल्याच्या नंतर त्यांनासुद्धा आता मतदार विरोध करू लागलेत. आयाराम आमच्यावरती लादू नका अशा पद्धतीनं अनेक प्रभागांमध्ये चित्र उभं राहिलेलं आहे. आता पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी उभारी घेत नाही आहे ही वस्तुस्थिती आहे. तर त्याला कारण एकच आहे की राज्यामध्ये महायुतीच्या सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी आहे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये असा एक गट होता किंबहुना आत्ताही असा एक गट आहे राष्ट्रवादीमधला ज्यांचं म्हणणं असं आहे की आपण महायुतीमध्ये लढूनच सत्तेमध्ये सहभागी झालं पाहिजे, आपण विरोधात बसता कामा नये. त्यामुळं हे आत्ताच राष्ट्रवादी काँग्रेस ज्या वेळेला वेगवेगळं लढायचं अशी ज्या वेळेला चर्चा झाली आणि दोन्ही पक्षांनी जाहीर केलं त्याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस खऱ्या अर्थानं पराभवाच्या मानसिकतेत गेलं. त्यांची आजही इच्छा अशी आहे, जवळपास आजही 40% पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की आपण भाजपसोबत महायुतीमध्ये एकत्र लढू आणि सत्तेमध्ये सहभागी होऊ. त्यासाठी दादांना सुद्धा साकडं घातलं जाते, मात्र दादा त्याच्या विरोधात आहे. आणि दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालाही एकत्रित सोबत घेत घड्याळ चिन्हावरती लढवायचा दादांनी निर्णय घेतलेला आहे. तसं जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर भाजपला ही निवडणूक थोडीशी कठीण जाईल असं म्हणता येईल. भारतीय जनता पक्षाला ही निवडणूक जड जाऊ शकते त्याचं कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर. परंतु पिंपरी चिंचवड शहराचं आपण राजकारण पाहिलं तर थोडंसं वेगळं आहे. कारण पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण पाहिलं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे केवळ एकच आमदार आहेत, ते पण विधानसभेचे उपाध्यक्ष. तर आपण दुसरीकडे पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे 2 आणि विधानसभेचे 2 असे 4 आमदार आहेत. तर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची ताकद अधिक असल्याचे दिसतं. मध्यंतरी आपण पाहिलं तर 2 जनसंवाद सभा अजितदादांच्या या ठिकाणी झाल्या, त्याला उदंडाचा प्रतिसाद मिळाला. परंतु त्यानंतर राष्ट्रवादीची जी उभारी घ्यायला पाहिजे होती ती कुठंतरी घेताना दिसली नाही. बरोबर आहे, अजितदादांनी पिंपरीमध्ये जनसंवाद घेतला, चिंचवडमध्ये घेतला, जवळपास 4-5 हजाराहून अधिक लोक तिथं तक्रारी घेऊन आले. पण त्या तक्रारीचं पुढं काय झालं? त्या तक्रारी खरंच मिटल्या का? त्या तक्रारीवर लोकांचं निराकरण झालं का? आणि त्याच्यानंतर ते भोसरीला घेणार होते, पण भोसरीला त्यांनी घेतलंच नाही. कारण असं म्हटलं जातं की भोसरीमध्ये त्यांनी घेण्याचं कारण की जेव्हा हे त्याच्या अजितदादांचे भोसरीमध्ये जनसंवाद होणार होता पण तेव्हा ते पार्थ पवारचं प्रकरण निघालं बाहेर. त्याच्यानंतर अजून अजितदादांच्या दुसऱ्या मंत्र्यांचे घोटाळे बाहेर निघाले असं. त्यामुळे अजितदादांनी पिंपरी चिंचवडचा दौरासुद्धा रद्द केला आणि अजितदादांचे जे पिंपरीतले दौरे होते ते पण थांबले, अचानकच थांबले. त्याच्यानंतर निवडणूक लागल्यावरच अजितदादा पिंपरी चिंचवड दौऱ्यावर इच्छुक झाले. आणि विशेष म्हणजे अजितदादांनी पिंपरी चिंचवडमध्ये इच्छुकांच्या मुलाखती न घेता पुण्यामध्ये बारामष्टी हॉस्टेलला इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. म्हणजे अजितदादांचं शहरावर प्रेम आहे असं म्हणतात, दुसरीकडे शहरातल्या लोकांना पुण्यात घेऊन मुलाखती बोलवतात. याचे जरा द्विधा मनस्थिती दिसते.
आणि महायुती सरकारमध्ये राहून भाजपच्या विरोधात बोलायचं का नाही बोलायचं हे पण त्यांनी अजून ठरवलेलं नाही. भाजपच्या विरोधात ते एक शब्द काढत नाहीत. शहरावर प्रेम आहे म्हणतात आणि लोकांना इथं दिवसाआड 5-6 वर्ष झालं दिवसाआड पाणी पुरवठा होतोय, त्याच्यावर भ्रशब्द काढत नाहीत. भाजपमधल्या ज्या 5 वर्षाचा कालावधी प्रशासकाचा कालावधी असा पाहिला तर 8 वर्षाचा कालावधी झाला, त्याच्यामध्ये लाखो नाही करोडो रुपयाचे भ्रष्टाचार झाले. त्याच्यावर अजितदादा कधी कुणाची चौकशी लावत नाहीत. कुठल्या इथल्या स्थानिक आमदारांच्या असू द्या किंवा स्थानिक नगरसेवक प्रशासन अधिकाऱ्यांच्या विरोधात भ्रशब्द काढत नाहीत. मग अजितदादांना लोकांनी स्वीकारायचं कशासाठी? अजितदादा सुद्धा इथून उद्या निवडणूक विरोधात लढले आणि उद्या भाजपच्या जाऊन वलचेनं मांडी लावून बसले तर लोकांनी विश्वास ठेवायचा कोणावर? त्यामुळं अशी परिस्थिती आहे की अजितदादाचं इथलं खरं प्राबल्य हे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अजितदादा आले तरी 10-20 आत्ता 20 नगरसेवक निवडून येतील का नाही ह्याची पण शाश्वती नाही आहे त्यांना. अजित पवारांची संख्या जे नगरसेवकांची ती कमी होईल असं तुम्ही म्हणता, परंतु आपण या ठिकाणचं गणित पाहिलं राजकारणाचं, या ठिकाणी नात्या गोत्याचं राजकारण मोठ्या प्रमाणावर होते. जे इथले जे स्थानिक पक्ष असतील, शिवसेना शिंदे गट, उद्धव ठाकरे गट असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार, त्याचबरोबर इतर पक्ष असतील, शरद पवारांचे राष्ट्रवादी, एकमेकांचे नातेवाईक सगळ्याच पक्षांमध्ये ते राजकारणासाठी कारणीभूत ठरतात असं वाटतं का? आपल्याकडे पिंपरी चिंचवडचं जर महापालिकेच्या स्थापनेपासूनचं राजकारण बघितलं पहिल्या निवडणुकीपासून, तर पिंपरी चिंचवडमध्ये एक वैशिष्ट्य आहे की पिंपरी चिंचवडमध्ये पक्ष किंवा वैचारिक याच्यावरती राजकारण होत नाही. पिंपरी चिंचवडमध्ये जे राजकारण होतं ते व्यक्तिनिष्ठित होतं. एका व्यक्तीवरती असलेल्या प्रेमापोटी किंवा त्याच्याशी आपली असलेली जवळीक ही समोर ठेवून निवडणूक लढवली जाते आणि त्या पद्धतीनं राजकारणात आपल्याला कसं यश मिळेल याच्यासाठी प्रयत्न केले जातात. जे काल परवाही तेच चालू होतं, आजही तेच सुरू आहे. म्हणजे पक्ष आज या पक्षात उद्या त्या पक्षात असं जरी असलं तरी मुळात ते फक्त पक्षात गेलेत, ते आपल्या कुठल्या तरी नेत्याच्या पाठीमागे गेलेले आहेत, त्याच्या सांगण्यावरनं गेलेले आहेत आणि निवडून येण्यासाठी गेलेले आहेत. ते कुठल्याही म्हणजे कुणी आज काँग्रेसमधून शिवसेनेतनं राष्ट्रवादीतनं भाजपमध्ये, भाजपमधले राष्ट्रवादीत असे कोणत्याही पक्षात फिरत असले तरी ते केवळ आणि केवळ फक्त निवडणूक जिंकण्यासाठी गेलेले आहेत. ते कुठल्या विचारासाठी वैचारिकसाठी गेलेले आहेत असं म्हणता येणार नाही आणि तेच इथल्या राजकारणाचं गमक आहे असं म्हणावं लागेल. पण पाहिले तर 2017 जे नगरसेवक राष्ट्रवादी सोडून भारतीय जनता पक्षात गेले ते सुद्धा अजित पवारांचे, आत्ता जे गेलेत ते सुद्धा अजित पवारांचे. संख्या अजित पवारांच्या माजी नगरसेवकांची कमी होताना दिसते. आता जे इच्छुक उमेदवार आहेत किंवा बाहेरचे आहेत उमेदवार करावे सुद्धा लागतात, याचा फायदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला होऊ शकतो का? तो फायदा नाही होणार आहे राष्ट्रवादीला. कारण इथलं गणित बघायला गेलं जसं अमोल म्हटलं तसंच आहे की इथल्या लोकांना निष्ठेशी किंवा विचाराशी अजिबात बांधील की नाही. त्यांना फक्त सत्ता आणि निवडून कसं येता येईल हेच बघणारी लोक आहेत. त्यामुळे इथं येणारा नगरसेवक पदासाठी जो कोणी इच्छुक असतो किंवा जो कोणी पदाधिकारी असतो त्याला फक्त आपण निवडून कसं येऊ आणि आपल्यावर वरच्यांचा वरदहस्त कसा राहील याकडेच बघत ते त्यांची धोरणं आखतात. कारण जी 17ला भाजपमध्ये गेली होती ती आता परत राष्ट्रवादीमध्ये येण्याच्या मार्गावर आहेत. तर तसं बघता की निष्ठा आणि विचारांशी न थांबता ही लोक फक्त निवडणूक आणि जिंकून कसं येता येईल याच पद्धतीने प्रयत्न करताना दिसत आहेत आता तरी. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बोलणी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती मिळते. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र सुद्धा येऊ शकतात, किंबहुना त्यांच्या जागा वाटप ठरू शकतो. याचा फटका भारतीय जनता पक्षाला बसू शकतं का, की अजित पवारांची राष्ट्रवादी पुन्हा आपला झेंडा या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती फडकवेल? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर भाजपला फटका बसू शकतो. हे जरी सत्य असलं तरी त्यासाठी हा फटका कधी बसेल, ज्या वेळेला राष्ट्रवादी स्थानिक लोकांचे मुद्दे कॅच करण्यात यशस्वी होईल. महापालिकेमध्ये मागच्या 5 वर्षामध्ये आणि आत्ता प्रशासकीय राजवटीत 4 वर्ष अशा एकूण 9 वर्षामध्ये जो काही भ्रष्टाचार झाला आहे त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस रान उठवेल तेव्हा कुठंतरी भाजप डॅमेज कंट्रोल होईल. आणि ते करण्यासाठी राष्ट्रवादीचे जे काही स्थानिक पदाधिकारी आहेत इथले त्यांना बोलतं करावं लागेल. पण मुळात जर बघितलं तर स्थानिक पदाधिकारी जे काही राष्ट्रवादीचे आहेत ते अजिबात बोलताना दिसत नाही. त्याचं कारण एकच आहे, पिंपरी चिंचवडचं जे काही राजकारण आहे आणि महापालिकेतलं जे काही सत्ताकारण आहे ते शेवटी फिरतं ते महापालिकेतल्या मलईभोवती. इथले जे काही टेंडर आहेत, इथल्या ज्या काही निविदा आहेत ह्या काही राष्ट्रवादीच्या लोकांच्या आहेत, काही भाजपच्या लोकांच्या आहेत. उद्या जर राष्ट्रवादीचा एखादा नेता भाजपच्या विरोधात काही बोलायला गेला तर भाजपचा नेता राष्ट्रवादीच्या नेत्याचं काहीतरी प्रकरण उकरून काढतोय. त्यामुळे तेरी बी चूप आणि मेरी बी चूप असं काहीसं चाललेलं आहे इथं सगळं. त्यामुळे त्याचा फायदा भाजपला होईल. ज्या वेळेला राष्ट्रवादी ह्या सगळ्या प्रकरणांच्या विरोधात रान उठवेल तेव्हा कुठंतरी जाऊन फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होईल. नक्कीच आपण पाहिलं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जे विविध प्रकारचे टेंडर असतील ते सर्वच पक्ष एकमेकांशी मिळून मिसळून हे सर्व घेत असतात.
आणि कुठल्याही या ठिकाणचा जो भ्रष्टाचारावरची सर्वच पक्ष बोलायला नकार देत असतात. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले काय किंवा भारतीय जनता पक्ष स्वबळावरती या ठिकाणी सत्ता स्थापन करतो काय हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आणि याचं सर्व निकाल आता 16 जानेवारी रोजीच आपल्यासमोर स्पष्ट होईल. सूरज कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड.